जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आले, त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं। मोठ्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा आंदोलकांनी सुद्धा मुंबई गाठली। सरकारने सहकार्य केले आणि जरांगेंनी सुद्धा यावेळी सामंजस्याची भूमिका मांडली। पण आरक्षणाचा पेच हा अजून सुटायचा आहे। या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न हाच आहे की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळू शकतंय का? हे शक्य आहे का? ते शक्य नसेल तर मग सरकार समोर काय पर्याय आहेत? यातून मार्ग कसा निघणार आणि तो कोण काढणार? या सगळ्या प्रश्नांभोवती आपण चर्चा करूयात। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळेल का, याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत संजय सोनवणी सर, आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि थोड्याच वेळात या चर्चेमध्ये आपल्या सोबत असतील मराठा समन्वयक सुनील कोटकर सुद्धा। सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। चर्चेला सुरुवात करत असताना मी अर्थातच संजय सोनवणी सर आपल्याकडे येतोय। बाहेर सगळं काय जे काही सुरू आहे ते आपण सगळं बघतोय, त्याचं वार्तांकन त्याचं सगळं आपण सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देणं हे शक्य आहे का? त्यासाठी काय गोष्टींचा अडथळा आहे, काय गोष्टींच्या मर्यादा आहेत, याविषयी प्रामुख्याने आता आपल्याला सगळ्यांना बोलावं लागणार आहे। काय वाटतंय आपल्याला, मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देणं हे शक्य आहे, हे होऊ शकणार आहे? यातनं मार्ग नेमका कसा काढला जाणार? आंदोलनकर्त्यांची सर्वात महत्वाची चूक ही झालेली आहे की ज्याच्याकडे मागणी करायची तिथे ते मागणीच करत नाहीये, राज्य सरकारकडे मागणी करत आहे। दुसरी गोष्ट अशी की ओबीसी मध्ये इतर अन्य कोणत्याही वरिष्ठ जातींना प्रवेश मिळू शकतो का, याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग घेत असतो। आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने स्वीकारल्यानंतर त्याला पुन्हा संसदेची संमती लागते, त्याशिवाय कोणाचाही समावेश ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। तिसरी गोष्ट, या घटनेची जी मागास या शब्दाबद्दलच्या ज्या व्याख्या आहेत, 15(4) आणि 16(4) या घटनेच्या कलमामध्ये या प्राविधानं केलेली आहे, त्या प्राविधानानुसार मुळात मागास कोणाला म्हणावं याची सुस्पष्ट अशी व्याख्या केलेली आहे। ती व्याख्या काय आहे की राजकीय प्रतिनिधी नसणं, आर्थिक सबलता नसणं, किंवा शैक्षणिक पुरेसं प्रमाण नसणं किंवा प्रशासनिक सुद्धा प्रतिनिधित्व नसणं, या सगळ्या अटी पार केल्यानंतर तो मागास आहे की नाही हे ठरवता येतं। आर्थिक गरिबी आली म्हणून मागास कोणाला घोषित करावं अशी तरतूद नाही। आर्थिक दृष्ट्या जे पिछडलेले लोक आहेत, वंचित लोक जे आहेत, त्यांच्यासाठी सरकारच्या असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात। त्यामुळे मागास किंवा ओबीसी मध्ये जर मराठ्यांना किंवा गुजरांना, जाटांना कोणाला यायचं असेल तर त्यांना ही घटनेतली तरतूद किंवा ती व्याख्या जी आहे मागासची तीच बदलून घ्यावी लागेल। आणि हे कार्य हे दिल्लीत होणार आहे, महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये हे होणारं काम नाहीये। असं असताना इथे येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी करून जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणं आणि एक विशिष्ट प्रकारची भाषा वापरणं हे काही भारतीय सरकार किंवा संसद किंवा घटना समजण्याचं मला लक्षण वाटत नाही। पूर्वी मराठ्यांना एससी बीसी मधनं आरक्षण दिलं गेलं होतं, ते 2021 मध्ये रद्द झालं। त्याही पूर्वी मराठ्यांना जी आरक्षण ओबीसी मध्ये दिली गेली होती ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे। इंदिरा सहानीचा जो दुसरा जो समस्या आहे 50% अटीची, ती 50% अट ती पूर्ण करू शकत नाही, ती 50%च्या बाहेर आरक्षण जाऊ शकत नाही, ही दुसरी समस्या आहे। आणि तिसरी समस्या ही आहे की जर आरक्षण वाढवून घ्यायचं असेल तमिळनाडू सारखं 70%, 80%, तर त्यासाठी सुद्धा घटनात्मक दुरुस्ती करावं लागेल, त्याला शेड्यूल 9 मध्ये स्थान द्यावं लागेल, तरच त्याला मग कोणी आव्हानही देऊ शकणार नाही। तर ते आरक्षण निश्चितच मिळू शकतं। मराठ्यांमध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे, या गोष्टीबद्दल अमान्य असण्याचं कोणाचंही कारण नाही आहे, दुमत असण्याचं कारण नाही, कारण ते आपले बांधव आहे। परंतु घटनात्मक दृष्ट्याच पेच असे आहे की ज्याच्यामध्ये मराठा समाज बसत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे।
असं असतानाही आणि केंद्र सरकारकडे अपील करण्याच्या ऐवजी राज्य सरकारकडे अपील करायला जाणं मुंबई वेठीला धरून हं. आणि मला दिलंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मी आमरण करेल, मला गोळ्या घेतल्या तरी चालतील, हं. अशा प्रकारची जी बरोबर, विधानं ही केली हट्टाची जातात. भूमिका मांडायला नको असं आपण म्हणतात. मी हरिभाऊ राठोड, सोनावणी सर, मी हरिभाऊ राठोड यांना या चर्चेत आणू इच्छितो. हरिभाऊ राठोड हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत. त्यांनी सुद्धा एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. हरिभाऊ, मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळू शकतंय का? नक्कीच मिळतं, 100% मिळू शकतं हं, आणि ते द्यावंच लागणार आहे आपल्याला. हं, कारण आज जरांगे पाटील ज्या ताकदीने उतरले आहेत मुंबईमध्ये हं, आणि त्यांचं प्रण आहे की मी हं, आरक्षण घेऊनच जाणार आणि ते ओबीसी मधूनच. त्यामुळे आणि त्यांची मागणी काय आहे की कुणबी मराठा एक असल्याचं तुम्ही जी आर करा, तो काढता येईल आपल्याला. हं, त्यानंतर त्यांना वेगळं आरक्षण जर दिलं तर मूळ मुद्दा काय आहे की सरकार का घाबरतंय किंवा ओबीसीची मंडळी का घाबरते, त्यांना वाटतंय की ओबीसीला धक्का लागेल. हं. माझं म्हणणं आहे, मी 4-5 वर्षापासून ही गोष्ट मांडणी करतोय की ओबीसीला धक्का न लागता आपल्याला आरक्षण देता येते. बरं, ते कसं? आणि आजच्या परिस्थितीमध्ये हं, आपण मराठा समाजाला आपल्या ओबीसीला कुठलाही धक्का न लागता आपण आरक्षण देऊ शकतो, हे माझं म्हणणं आहे. हं, झालं काय की आता 4-5 वर्षापूर्वीची परिस्थिती ती बदलली आहे. हं, आपल्याकडे लोकसंख्या नव्हती म्हणून आपण ते 27 मध्ये त्यांना देऊ शकलो नाही, म्हणून त्यांना वेगळं 10% आरक्षण दिलेलं आहे. हं, परंतु आज परिस्थिती अशी आहे की बांटे आयोगाने जो रिपोर्ट दिलेला आहे, बांटे आयोगाने जे जातीगत जनगणना केली, जे ओबीसीची जनगणना केली आहे, हं, सेन्सस केला एक प्रकारचं, तर त्यामध्ये 37.88 ही ओबीसीची लोकसंख्या त्यांनी म्हटलेली आहे. हं. आणि ही लोकसंख्या आपण सर्वोच्च न्यायालयाला सादर पण केलेली आहे. बरं. कारण सर्वोच्च न्यायालयाचीच ही मागणी होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुकीच्या संदर्भात जे प्रकरण चालू होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये, हं, त्यामध्ये बांटे आयोगाची जी आकडेवारी ती आपण सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्यताही दिलेली आहे. आणि आता सगळे मार्ग मोकळे झालेले आहे आरक्षणाचे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाचे, म्हणूनच आता निवडणुका लागणार आहे. हं. आता प्रश्न आपल्या समोर आहे, सगळ्या समोर आहे की आपण ओबीसी मधून देऊ शकतो का? माझं ठामपणे मत आहे की होय, आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळे काही अडचण नाही, आपल्याला आरक्षण देता येईल आणि ओबीसी मधूनच देता येईल. बरं, पण पण या सगळ्यामध्ये जो जो मूळ मुद्दा येतो की कायद्याच्या कसोट्यांवरती टिकणारं आरक्षण, ते कायद्याच्या कसोट्यांवरती टिकणारं हे आरक्षण नेमकं मिळणार कसं? आता ज्या पद्धतीनं जरांगे मागणी करतायत, जरांगे एक प्रकारे जसं सोनावणी सरांनी उल्लेख केला की ते हट्ट करतायत आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही आरक्षण द्या, आता काय आता निर्णय घ्या, अशा पद्धतीची भूमिका मांडतायत. या या सगळ्या मार्गातनं काही काही साध्य होणार आहे का? आपण एका दिवसात आरक्षण देऊ शकतो, एका दिवसात. हं, कारण आपल्याकडे सगळा डाटा तयार आहे. हं, याच्यापूर्वी आपल्याला मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आपल्याकडे आहे. हं, त्याच्यामुळे आपल्याला एक मंत्रिमंडळाची बैठक घेऊन जे आपलं 27% आरक्षण आहे ते वाढून 38% पर्यंत नेता येते आणि मग त्याचं रिअलोकेशन करून रिस्ट्रक्चर करून आपल्याला जे कुणबी मराठा एक असल्याचा एक जी आर काढायचा आहे. त्यानंतर काही बाराबोळतेदार समाज आहे, जसं नावी, काती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, यांचीही मागणी आहे. यांनाही अकोमोडेट करता येईल. कारण हा जो समाज आहे खऱ्या अर्थाने हा मायक्रो ओबीसी म्हणतो आपण. आज 50 वर्षात जरी ते ओबीसी मध्ये असले तरी ओबीसीचा फायदा ते उचलू शकले नाही. आणि म्हणूनच माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2017 साली एक आयोग नेमला होता, जस्टिस रोहिणी आयोग. आणि त्या रोहिणी आयोगाला हेच सांगण्यात आलं होतं की जे 27% आरक्षण आहे त्यामधला जास्तीत जास्त भाग जो आहे तो काही ठराविक कम्युनिटीत उचलतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामधला जो मोस्ट बॅकवर्ड आहे, म्हणजे ओबीसी मधला मोस्ट बॅकवर्ड, तो अति पिछडा, अति मागास, त्यांना त्याचा वाटा मिळत नाही. महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे की महाराष्ट्रात जर ओबीसी मध्ये काही दबंग समाज घुसले आहेत, फॉर एक्झाम्पल कुणबी आहे, तेली आहे, माळी आहे, हे हा सगळा समाज आहे ना,
हा डावी खाते वाडी लोहार सोनार सुतारचं सगळं आरक्षण खात आहे. आणि म्हणून ही चांगली वेळ आहे, जरांगेच्या माध्यमातून हे सुद्धा आपण न्याय देऊ शकतो. बरं, मला तुम्ही जो भारतीय फॉर्म्युला जनता सांगता तो पार्टी संजय सोनवणे नेहमी सरांकडनं आमचं समजून DNA घ्यायचं आहे. आहे. त्यांनाही विचारतो मी की हे कसं शक्य आहे, पण त्यापूर्वी आपण एक कमेंट घेऊया. मराठा समन्वयक सुनील कोटकर हे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवर नाहीत. सुनील कोटकरजी, इथं जो मूळ ज्या प्रश्नावरती आपण चर्चा करतो त्याच्याविषयी आपण आधी सुरुवातीला कमेंट करा की अर्थातच मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळणं हे शक्य आहे का, यातनं काही मार्ग निघणार आहे का? सर प्रश्न परत विचारता का प्लीज, आवाज कमी येतो का? हॅलो, कोटकर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो आवाज येतोय, कमी येतोय फार थोडस. बरं, नाही, प्रश्न हा इतकाच आहे की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळणं हे शक्य दिसतंय का सध्या? ज्या पद्धतीनं आता जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका मांडतायत, आंदोलन करतायत, तितक्या तातडीनं होऊ शकणार आहे का हे? समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे. जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून, जरांगे पाटलाच्या आदेशाचं पालन करून लेकरं बाळा सगट समाज मुंबईतून दाखल झालेला आहे. सरकारला चर्चेला यावं लागेल आणि आरक्षण घ्यावं लागेल. हे नियमातलं आरक्षण त्यांच्या, आमच्या नियमातलं आरक्षण असतो. आम्ही संविधानिक मार्गाने आरक्षण मागतोय, लोकशाही मार्गाने आरक्षण मागतोय. अजून कोणता मार्ग आहे सरकारला? सरकारला कोणता मार्ग पाहिजे अजून? आता जीव घेणार का आमचे? जरांगे पाटील इथं मुंबईत दाखल झालेले आहे. सरकारचा अजून एकही पर्यंत चर्चेला आला नाही. सरकारचं काम आहे चर्चेला येणार का? पाटील अंतर्गत झाले, सरकार काम चर्चेला येण्याचं जीव घ्यायचं. बरं, तुमची भावना आणि तुमची भावना आम्ही समजू शकतोय, ती एका बाजूला आपण. पण मी सोनवणे सर, जसं आपण सुरुवातीला सुद्धा म्हणलात की आता आम्ही म्हणलो की आज आरक्षण द्या आणि आत्ताच्या आत्ता याबाबतचा निर्णय घ्या, तर तसं होणं शक्य नाही. पण हरिभाऊ राठोड ज्या पद्धतीनं मांडत होते की आत्ताच्या आत्ता आरक्षण देणं सुद्धा शक्य आहे, आणि तशी मांडणी सुद्धा त्यांनी केली. तो फॉर्म्युला ते मागचे काही काळ सांगतायत. आपल्याला काय वाटतं या सगळ्याविषयी? मला असं वाटतं की जर एवढं जर ते सोपं असतं तर आतापर्यंत एवढी वर्ष हा विषय चाललेला आहे, न्यायालयांमध्ये गेलेला आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे, केंद्र सरकारपर्यंत सुद्धा हा विषय किमान माहितीमध्ये तरी आहे. आणि राज्य सरकार काय मराठ्यांचा शत्रू नाही, किंवा इतर बहुजन किंवा ओबीसी सुद्धा मराठ्यांचे शत्रू नाही. असं असताना सुद्धा जर ते होत नसेल तर त्याच्यामध्ये कायदेशीर घटनात्मक तिढे काय आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. मी या आता जे गृहस्थ बोलले त्यांच्या भावनांशी सहमत आहे. त्यांना संताप येणं, रोष येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु इथे घटनात्मक प्रश्न आहे, कायदेशीर प्रश्न आहे, राज्याच्याही अडचणी आहेत, केंद्राच्या तर सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत. घटनेमध्ये बदल घडला जात नाही, मागास वर्गाची व्याख्या बदलली जात नाही, आणि राष्ट्रीय मागास वर्ग आयोग आपली शिफारस करत नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणं, आणि तेही ओबीसीतून, ते दोन्ही तऱ्हेने ओबीसीतून मिळणार नाही आणि स्वतंत्र मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे लढ्याची दिशा बदलली पाहिजे. आपला लढा कुठे आहे, कोणाशी आहे, काय करावं लागणार आहे याबद्दल तो करावा लागणार आहे. आता या विधी आयोगाचा यांनी प्रश्न मांडला, विधी आयोगाचा प्रश्न नवीन आरक्षण देण्याबद्दल नाही आहे, तो आहे त्या आरक्षणामध्ये विभागणी कशी करायची हा तो प्रश्न आहे. बरं, कोटकर, आपल्याला बोलायचंय, बोला बोला. हॅलो, हा बोला कोटकर, चला बोला. म्हणाले ओबीसी आरक्षण मिळणार नाही. मराठे ओबीसीच आहेत, मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून लागतं. ओबीसीतूनच आरक्षण घेणार आम्ही. सरकारला द्यावं लागेल आरक्षण, कारण आम्ही न्यायालयाच्या पलीकडून आरक्षण मागत नाही. आम्ही संविधानिक मार्गाने नाही, पण सुनील कोटकर, इथे असं आहे की ओबीसीतनं आरक्षण घेताना, नाही, सोनवणे सरांनी जो मुद्दा मांडला तो असा आहे, ओबीसीतनं आरक्षण देताना ते मागासले पण सिद्ध करावं लागेल, ज्याच्यामध्ये ज्या मर्यादा आहेत तो इथे अडसर ठरतोय प्रामुख्याने, आणि सातत्यानं आपण त्याच्याविषयीच बोलतोय. तो अडसर दूर झाल्याशिवाय आरक्षण कसं देणार? सर, मला म्हणायचं आहे, जर अडचण असती तर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असत्या का? नोंदी सापडल्या, आमच्या तरुणांच्या नोंदी सापडल्या, सर्टिफिकेट निघाले, ते व्हॅलिड झाले, आणि त्या बेसवर आमचे बरेच तरुण शासकीय नोकरी लागले ना. याच्यापर्यंत शासनाला काय पुरावा पाहिजे? राज्य सरकारची मानसिकता नाहीये मराठ्यांना आरक्षण देण्याची. सरकार अंत पाहत आहे मराठ्यांचा, सरकारने अंत पाहू नये. माझी विनंती सरकारला, सरकारने अंत पाहू नये. आता सरकार अंत बघ, सरकारची मानसिकता नाहीये, सरकारची मानसिकता नाही आरक्षण देण्याची.
बरं हरिभाऊ, सरकारची मानसिकता बदलली पाहिजे. कायदे हे बघा, माझी विनंती आहे, कायदे माणसाकरता असतात. माणूस नाही कोटकर थोडं थांबा, कोटकर थोडं थांबा. कोटकर, आपल्या भावना तीव्र असणं आणि आपली मागणी तशी असणं हे स्वाभाविक आहे, पण थोडं थांबा. आपण मुद्द्यानं चर्चा करूया. आणि सरकारच्या ओबीसी सगळ्यांची शंका मी दूर करू शकतो. मग त्याचा अभ्यास या नात्याने बोलतोय तुम्हाला. आपण ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण 10% दिलेलं आहे त्यांना. आपण कायदा करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण SC BC म्हणजेच ओबीसी, दुसरं नाही आहे. फक्त सरकारला मांडणी करता आली नाही, त्याचं स्ट्रक्चर बसवता आलं नाही. हे आम्ही ओबीसी मधून देतो हे म्हटलं नाही. आणि ओबीसीच्या भीतीने नाही आम्ही ओबीसी देत नाही, त्यांना वेगळं देतो. वेगळं काही दिलेलं नाहीये. जे 10% दिलेलं आहे ते ओबीसीचं दिलं आहे. SC BC याचा अर्थच ओबीसी होतो. कारण मंडल आयोग लागू करताना जेव्हा 27% आरक्षण दिलं, त्याचा जो पहिला जिओ आहे, आपण GR म्हणतो, सेंट्रल मध्ये जिओ म्हणतात, तो जिओ जो आहे जो मला वाटते 1991चा. तर तुम्ही आता गुगलला विचारा ना की मंडल आयोगाला 27% आरक्षण दिलं ते कुठल्या याच्यात दिलंय, SC BC मधून दिलेलं आहे. आणि ते SC BCचा पण दिलेलं आहे यांना आता मराठा समाजाला. आणि त्यामुळे बरं मी सोनवणे सरांकडे जातो. सोनवणे सर, माझ्याकडे शेवटचा मिनिट आहे. सोनवणे सर, माझ्याकडे शेवटचा मिनिट आहे. आपल्याला मला वाटतं हे सांगावं लागेल. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे एक मंत्रिमंडळाची एक बैठक घ्यायची, उद्याच्या उद्या घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये म्हणा की 27. पण नाही हरिभाऊ, आता सोनवणे सर म्हणाले ना की इतकं सोपं असतं तर सरकारनं केलं असतं ना. मग इथे प्रश्न असा पडतो की सोपं आहे ना, सरकारला भिजत गोंगडं ठेवायचंय का? सोनवणे सर, आपली शेवटची कॉमेंट आणि चर्चेचा वेळ संपत आलाय. मी एकच की ओबीसी मधनं हे आरक्षण मिळणं वाटतं तेवढं सोपं नाही. दुसरी गोष्ट SC SC म्हणजे ओबीसी नाही. आणि SC मध्ये 10% आरक्षण दिलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे 2021 साली. एकच आहे ते म्हणणं एवढंच मी म्हणेल. धन्यवाद. बरं कोटकर, एक शेवटची 30 सेकंद आहे. शब्दच नाही आहे. SC BC म्हणजे ओबीसी आहे. हरिभाऊ, शेवटची 30 सेकंद आपल्याकडे, शेवटची 30 सेकंद. 100% आरक्षण मिळेल आणि गुलाब आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार आणि नाही. आमच्या बलुतेदारांना सुद्धा वेगळं आरक्षण द्यावं लागेल, तरच आणि कोणाला धक्का लागणार नाही. सरळ तुम्ही ओबीसी मध्ये नाही टाकू शकत आपल्या मराठा समाजाला. त्याचं सब कॅटेगरीशन करावं. जसं आपण बंजारीला दिलं, जसं आपण धनगराला दिलं, तसं कुणबी मराठा एक करून वेगळं आरक्षण द्यायचं सोपं काम आहे. एका दिवसाचं काम आहे. उद्याच्या उद्या आपण देऊ शकतो आणि जरांगे पाटलांना रवाना करू शकतो गुलाल विकाल उधळून. आणि हे जे मी सांगतोय, मी छातीत ठोक सांगतोय, मी छातीवर हात ठेवून सांगतोय, हेच होणार आहे आणि हेच व्हायला पाहिजे. बरं हरिभाऊ राठोड जो फॉर्म्युला सांगतायत आणि जे मांडतायत ते एका बाजूला आहे. सोनवणे सर ज्या पद्धतीनं कायद्यामध्ये असलेले जे पेच प्रसंग आहेत आणि ज्या काही तांत्रिक त्याबाबतच्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्या बाजूला आहेत. आणि दुसरीकडे आपण जसं बघतोय की सुनील कोटकर असतील किंवा मग जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेले सगळे आंदोलक असतील, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांची जी मागणी आहे, त्यातली तीव्रता एका बाजूला आहे. पण आपल्या सगळ्यांना स्वाभाविकपणे यातनं काहीतरी सुवर्णमध्ये काढावं लागणार आहे. यातनं अर्थातच सौहार्द कसा जपला जाईल आणि महाराष्ट्राची शांतता कशी अबाधित राहील आणि त्यातनं ज्याला जे हवंय ते मिळून एखाद्याला आपल्या वाट्याचं गेलं ही भावना निर्माण होणार नाही, असा एखादा मार्ग यातनं शोधावा लागणार आहे. आणि अर्थातच महाराष्ट्राला त्याची अपेक्षा आहे. या सगळ्या मंडळींनी आजच्या या चर्चेसाठी धुरळ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार. आणि या सगळ्या चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.